प्रभु की वचन की ओर जाएंगे। सारा महिमा आदर हम उसको देंगे और प्रार्थना करेंगे कि प्रभु जी आज फिर एक बार हमसे बात कर और उन बातों के ऊपर अमल करने के लिए, उसके ऊपर चलने के लिए हमारी सहायता करना। जो भी तू बोले प्रभु तेरी आत्मा के द्वारा हो और हमारे लिए, हम सब के लिए, उन्नति के लिए, आशीषों के लिए, तेरी महिमा के लिए हो जाए। प्रभु यीशु के नाम में हम सब प्रार्थना करते हैं, आमीन। हालेलुया। गए दिनों में हम देख रहे थे कि किस तरह से हमें तैयारी करनी है, क्योंकि प्रभु जल्दी ही आ रहा है। हालेलुया। कशा रीतीनं आम्हाला तयारी करायची आहे हे आपण पाहत होतो आणि पुन्हा एकदा थोडीशी त्याची आठवण आपण करूया। पहली बात हमने देखा है कि जब से ये साल शुरू हुआ तब से प्रभु ने हमें कुछ बातें बताई हमारी खुद की अपनी तैयारी के लिए। उसमें से पहली बात थी पश्चाताप, और हम सब ने वो किया है। उसके बाद हमने क्षमा की है एक दूसरे को और क्षमा मांगी है। निश्चय किया है हमने प्रार्थना, उपवास प्रार्थना, और अब इसके आगे जाकर हम और कुछ बातें गए दिनों में सीख गए ताकि हम प्रभु के साथ अपना नज़दीकी रिश्ता बना सके। और वो बातें हैं मनन, चिंतन और ध्यान। हालेलुया। आणखीन त्याच्यामध्ये भर पडावी आणि आपली चांगली तयारी व्हावी म्हणून आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत। त्यामध्ये मनन, चिंतन आणि ध्यान। हालेलुया। आणि या मनन, चिंतन आणि ध्यानाच्या विषयी अनेक गोष्टी आपण शिकलो, आपण पाहिल्या। आणि गेल्या वेळेला मी म्हणालो होतो की ही गोष्ट करणं थोडंसं कठीण आहे, परंतु आपण प्रयत्नपूर्वक करणार आहोत। आणि प्रत्येकाने दररोज 10 मिनिटं तरी या गोष्टी करायच्या आहेत। आपल्या मनाला याची सवय लावायची आहे। हालेलुया। हम अपने आप को आदत लगाएंगे। जिस तरह से हमने अपने आप को आदत लगाई है कि हम सुबह उठते हैं, आराधना करते हैं, प्रार्थना करते हैं, वचन पढ़ते हैं, लेकिन उसके आगे की जो बातें हैं वो सबसे महत्वपूर्ण बातें हैं, और वो है मनन, चिंतन और ध्यान। तो मुझे आशा है कि सब लोगों ने निश्चय किया होगा, प्रैक्टिस भी की होगी। कितने लोग हैं अपने हाथ उठा सकते हैं जिन्होंने कोशिश की कि मनन करने की, चिंतन और ध्यान में जाने की? कितने लोग हैं? अपने हाथ दिखाइए। ओ हालेलुया, प्रभु की महिमा हो। बहुत से हाथ मुझे दिखाई दे रहे हैं। अब और क्या करेंगे हम आगे? आणखीन आता याच्या पुढे आम्ही काय करणार आहोत? आता आमचा आणखीन थोडासा वेळ आम्ही वाढवणार आहोत। यासाठी का मी हे सांगत आहे तुम्हाला? कारण जर देवाबरोबर आपल्याला उत्तम नातं जर बांधायचं असेल तर वरवरच्या गोष्टींनी ते घट्ट होणार नाही, तर खोल हृदयातून आत्म्याच्या आतमध्ये जाऊन ज्या वेळेला आम्ही या गोष्टींचं चिंतन करू त्यावेळेला आमचं नातं आमच्या प्रभूबरोबर उत्तम रीतीने जोडलं जाणार आहे। पहा, देवाचं वचन आपण पाहूया। देवाचं वचन स्तोत्रसंहिता 119 आणि 97 मध्ये वचन आहे। पहा, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता, वाचू शकता। आहा, मी तुझ्या नियमशास्त्रावर कितीतरी प्रीती करतो, सारा दिवस ते माझे ध्यान आहे। हिंदी में संतोष वाचना।
सगळं एकत्र नाही जमत मला. भजन संहिता 119 हिंदी में पढ़ेंगे. 97 असतो. भजन संहिता 119 उसमें से 97वां वचन. आहा मैं तेरी व्यवस्था से कैसी प्रीति रखता हूँ, दिन भर मेरा ध्यान उसी पर लगा रहता है. हालेलुया. क्या कहता है वचन कि तेरी व्यवस्था पर मैं प्रीति रखता हूँ और दिन भर मेरा ध्यान उसी पर लगा रहता है. क्या ऐसा होता है हमारे जीवन में? मी तुझ्या नियमशास्त्रावर कितीतरी प्रीती करतो. ओ, कितीतरी या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आहे प्रियांनो. हालेलुया. मी तुझ्या नियमशास्त्रावर कितीतरी प्रीती करतो. ज्याच्यावर आपण कितीतरी प्रीति करतो, जिसके ऊपर हम सबसे ज़्यादा प्रेम रखते हैं, करते हैं, उसकी संगति में भी हम ज़्यादा दिन बिताते हैं, ज़्यादा समय बिताते हैं. और इसलिए यहाँ पर क्या लिखा है? सारा दिवस ते माझे ध्यान आहे. काय? यहोवाचं नियमशास्त्र हे सर्व दिवस, सारा दिन मैं उसी पर अपना ध्यान लगाता हूँ. हालेलुया. कौन सी बातों पर? नियम शास्त्र की बातों पर. नियम शास्त्र में क्या लिखा है? नियम शास्त्र में लिखा है विश्व की निर्मिति के बारे में. और मैं सूरज की ओर, मैं चांद की ओर, मैं आकाश की ओर जब देखता हूँ तो मैं आश्चर्य करके प्रभु को धन्यवाद देता हूँ. अपनी आंखें बंद करके मैं उसकी स्तुति करता हूँ कि सच में तू कितना महान और अद्भुत परमेश्वर है. जब मैं अपने प्रभु यीशु के बारे में मनन करता हूँ, चिंतन करता हूँ, तो मैं उसके स्वभाव को याद करता हूँ. कितने प्यार से तू भरा हुआ है, कितना पवित्र और महान तू है, कितना कृपालु और दयालु तू है. इस तरह से मैं अपने मन को, इस तरह से मैं अपने हृदय को प्रभु के चरणों में रखकर उसकी मन ही मन में स्तुति करता रहता हूँ. त्याच्या आठवणी काढून मी त्याला धन्यवाद देत राहतो. हालेलुया. या गोष्टींमध्ये जितका वेळ आम्ही घालवू तितका वेळ आम्हाला आमच्या प्रभूचा स्वभाव समजणार आहे. तितका वेळ आम्ही त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी उपयोगी केले जाणार आहोत. म्हणून प्रियांनो, रात्रंदिवस वचन काय म्हणतं? मी सर्व दिवस यहोवाच्या नियमशास्त्रात ध्यान लावीन. हालेलुया. ख्रिस्ताचं चरित्र आठवा आपले डोळे बंद करून. तो किती प्रेमळ आहे, तो किती चांगला आहे, त्याची प्रेमदया किती आहे. जरी मी त्याची आठवण केली नाही तरी तो मला कधी सोडत नाही, तो मला कधी टाकत नाही. या त्याचा हा स्वभाव, त्याचं हे चारित्र्य, मग त्याने केलेले अद्भुत चिन्ह आणि चमत्कारांची आठवण करा. ज्या ज्या वेळेला तुम्ही आपलं डोळे बंद करून आपलं मन त्याच्याकडे लावाल, त्या त्या वेळेला तुम्हाला अनुभव येईल, जाणीव होईल की प्रभू माझ्याबरोबर आहे. आणि या दिवसांमध्ये आपण अशा रीतीनं आपल्या प्रभूच्या सहवासामध्ये, मननामध्ये आणि चिंतनामध्ये स्वतःला विसरून जाऊया प्रियांनो. हालेलुया. त्याने केलेले काम आपण आठवू, पवित्र आत्म्याचा अधिकार आपण आठवू. गए दिनों में हमने सीखा कि पहले पिता हमसे बात करता था, फिर भविष्यवक्ताओं के द्वारा उसने हमसे बात की, फिर खुद अपने बेटे प्रभु यीशु मसीह को हमारे लिए भेज दिया, उसने हमसे बात की. और जाने से पहले प्रभु ने हमें वचन दिया कि मैं जाता हूँ और दूसरा पाराक्लेत मैं आपके लिए भेज देता हूँ. और वही पाराक्लेत के बारे में, उस पवित्र आत्मा के बारे में वो कहता है
कि वो सर्वदा तुम्हारे साथ रहेगा। हालेलुया। और वो तुम्हें मेरी हर एक बात सिखाएगा। क्या हम नम्रता से, क्या हम लीनता से अपने आप को उस पवित्र आत्मा के हाथों में सौंप कर कभी प्रार्थना करते हैं, कभी उससे बात करते हैं, कभी उससे कहते हैं कि ले चल मुझे उस प्रभु के चरणों में जो पवित्र स्थान में रहता है, ओ जिसे यशायाह ने देखा है, यूहन्ना ने देखा है। हे पवित्र आत्मा, मैं भी उसे देखना चाहता हूँ, मैं भी उसे सुनना चाहता हूँ, मैं भी उसके साथ रहना चाहता हूँ। क्या आपने कभी ये किया है? अगर नहीं तो अपना मन प्रभु की ओर लगाइए। हालेलुया। प्रभु की स्तुति हो, प्रभु की महिमा हो। और एक गाना मैं आपको दिखाना चाहता हूँ, सुनाना चाहता हूँ। हालेलुया। ताकि हम अपना मन प्रभु की ओर लगा के रखें। हालेलुया, स्तुति हो। तो पवित्र है, वो अति पवित्र आहे। आणि आमचं मन जेव्हा त्याच्या पवित्रतेमध्ये, त्याच्या गौरवामध्ये लागून राहतं, त्यावेळेला आमचा प्रभू किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेतो। म्हणून या दिवसांमध्ये प्रियांनो, आपल्याला देवाच्या संगतीत, देवाच्या सहवासामध्ये अद्भुत रीतीनं त्याचा गौरवी अनुभव घ्यायचा आहे। प्रभु को पहुँचाए बैठा सिंहासन पर, राजाओं का राजा महिमा से दूतों ने कहा,
पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु। मन लागतं का? हृदय लागतं का? जितक्या प्रमाणामध्ये आम्ही त्याच्याबरोबर राहणार आहोत तितक्या प्रमाणामध्ये आमच्यामध्ये ही आत्म्याची आग पेटत राहणार आहे। आणि देवाच्या वचनानं आम्हाला शिकवलं आहे की आत्म्याला विझवू नका, दिवा निरंतर पेटत राहिला पाहिजे। हालेलुया, प्रभूची स्तुती असो। प्रियांनो, मनन चिंतन आणि ध्यान, मनन चिंतन और ध्यान, ये जो बातें हैं ये प्रभु से बहुत ही नज़दीकी रिश्ता बनाने के लिए काम आते हैं। वैसे तो घर हर एक लोग बनाते हैं, है ना। कुछ लोग क्या करते हैं, चारों तरफ पत्थर बांधते हैं, सीमेंट बांधते हैं, फिर ऊपर एक एक ईंट रखकर या पत्थरे खड़ा कर अपना घर बनाते हैं। उनकी वो झोपड़ी उनके लिए होती है। कुछ लोग अपना घर बनाते हैं तो क्या करते हैं, गड्ढा बनाते हैं, खोल खड्डा खणतात आणि मग खोल खड्ड्यामध्ये सिमेंट, खडी, रेती याचे योग्य प्रमाणात वापर करून मग त्याच्यावर आपलं घर उभारतात। हालेलुया। आता या दोन्ही घरांविषयी जर आपण विचार करायला गेलो तर पहिलं जे घर आहे ते एकदम साधं घर आहे। जेव्हा वादळ येईल किंवा भूकंप येईल त्यावेळेला ते कोसळून जाईल, ते टिकणार नाही प्रियांनो। पण ज्या घराचा पाया खोल खड्डा खणून मजबूत लोखंडाचा उपयोग करून बांधलेला आहे ते वादळाला तर नाहीच, भूकंपाला सुद्धा काही त्याच्यामुळे होणार नाही। हालेलुया। भूकंप जरी आला तरी सुद्धा ते घर पडणार नाही। हालेलुया। मग आम्हाला जर देवाबरोबर नातं घट्ट करायचं असेल तर वरवर अशा प्रार्थना करून आम्हाला चालणार नाही, तर खोलवर आम्हाला जाऊन त्याच्या संगतीमध्ये बसून मनन आणि चिंतन आणि ध्यान करावं लागेल। हालेलुया। प्रभु की स्तुति हो। प्रभु ने कितना अच्छा वचन दिया है। देखिए यूहन्ना 14वां अध्याय और वचन 15 से हम पढ़ेंगे। यूहन 14 आणि वचन 15 पासून आपण वाचूया। यूहन 14 वचन 15। जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सर्व काळ आमेन, यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सर्व काळ रहावे। क्या लिखा है देखिए यहाँ पर वचन में, यदि तुम मुझसे प्रेम रखते हो, हम सब कहते हैं ना प्रभु यीशु मसीह से मैं प्रेम रखता हूँ, तो आगे लिखा है तो मेरी आज्ञाओं को मानोगे। हम मानते हैं। मैं पिता से विनती करूँगा और वह तुम्हें एक और सहायक देगा कि वह सर्वदा तुम्हारे साथ रहे। हमारे लिए सबसे बड़ी और सबसे महत्वपूर्ण ये बात है कि हम अकेले नहीं हैं। प्रभु के साथ रिश्ता बनाने के लिए पवित्र आत्मा हमें दिया गया है और वो अब कुछ समय के लिए हमारे साथ नहीं है, वो सर्वकाल के लिए हमारे साथ है। हालेलुया। सर्वकाल के लिए ये जो पवित्र आत्मा है ये अब हमें कभी भी नहीं छोड़ने वाला, कभी भी नहीं छोड़ने वाला। जब तक हम उसकी आज्ञाओं में चलेंगे
जब तक हम प्रभु से प्रेम रखेंगे तब तक सर्वदा वो हमारे संगति में रहने वाला है। हालेलुया। उसमें से 20वां वचन देखिए। त्या दिवशी तुम्ही जाणाल की मी आपल्या बापामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे। आमेन। हालेलुया। उस दिन 20वां वचन देखिए, तुम जानोगे कि मैं अपने पिता में हूँ। हालेलुया। और तुम मुझ में और मैं तुम में हूँ। ये बातें मनन और ध्यान के सिवाय इसका अनुभव हम नहीं कर सकते। बिना ध्यान के हम प्रभु में एक नहीं हो सकते। क्या तैयारी कर रहे हो? कितना बहुत बढ़िया वचन है। वचन क्या कहता है? फिर एक बार मैं पढ़ता हूं। मैं अपने पिता में हूं, यीशु मसीह कहते हैं, और तुम मुझ में। ओ हालेलुया। तुम मुझ में और मैं तुम में हूं। आहे की नाही? सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी सामर्थ्याची गोष्ट। येशू काय म्हणतो? मी पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात आणि मी तुमच्यामध्ये आहे। सांगा मला, ध्यान केल्याशिवाय ह्या गोष्टींचा अनुभव मिळेल का हो आपल्याला? मिळाला नाही। हा अनुभव आपल्यातील अनेक जणांना आतापर्यंत मिळाला नाही, कारण आम्ही मनन, चिंतन आणि ध्यान या गोष्टींकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलेलं आहे। पण जर आम्हाला स्वर्गामध्ये आमच्या प्रभूच्या बरोबर राहायचं असेल तर आम्हाला आता निश्चय करावा लागेल। आमच्या मनाला आता सवय लावावी लागेल। हमारे मन को आदत डालने पड़ेगी। ये अनुभव को पाने के लिए। कौन सा अनुभव? मैं पिता में हूँ और तुम मुझ में और मैं तुम में हूँ। हालेलुया। हालेलुया। ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि येशूवर प्रीती करणारा आपलं मन त्याच्याकडे लावतो। हालेलुया। आपण एकमेकांवर प्रीती करतो की नाही? पती पत्नीचं प्रेम असतं की नाही? वडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असतं की नाही? हालेलुया। मग काय वाटतं आपल्याला? एकमेकांच्या सहवासात राहावं, एकमेकांची काळजी घ्यावी। हालेलुया। मग जर प्रभूला ओळखायचं असेल तर ध्यानाशिवाय दुसरा पर्याय आमच्या समोर नाही आहे प्रियांनो। 2-4 गाणी गाऊन आम्ही देवाबरोबर नातं कधीही जोडू शकत नाही। हालेलुया। 23वं वचन पहा। 23वं वचन। येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, जर कोणी माझ्यावर प्रीती करतो तर तो माझे वचन पाळेल आणि माझा बाप त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊ, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू। हालेलुया। काय म्हटलंय या ठिकाणी 23व्या वचनामध्ये? यीशु ने त्याला, हिंदी में पढ़ता हूँ। यीशु ने उसको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वह मेरे वचन को मानेगा और मेरा पिता उससे प्रेम रखेगा और हम उसके पास आएंगे और उसके साथ वास करेंगे। हालेलुया। यदि हम ध्यान करेंगे, यदि हम मनन और चिंतन करेंगे तो क्या कहता है प्रभु जी? हम उसके घर में आएंगे। पिता आएगा,
पुत्र आएगा, पवित्र आत्मा आएगा, हमारे साथ रहेगा। हालेलुया। बघा, मनन आणि चिंतन आणि ध्यान याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती मोठा बदल घडणार आहे, किती मोठं परिवर्तन येणार आहे। स्वतः पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहायला येणार। हालेलुया। प्रभूची स्तुती असो। प्रभूला धन्यवाद, प्रभूला धन्यवाद। मग आम्हाला कशाचीही चिंता लागत नाही, कारण आम्हाला माहीत असतं की आमचा बाप आमच्या घरामध्ये राहत आहे, मी त्याचा मुलगा आहे, मला काहीही कमी पडणार नाही। हालेलुया। क्या हम आज से शुरू करेंगे प्रभु में मनन, चिंतन और ध्यान। हालेलुया। प्रभु की स्तुती हो। ध्यान म्हणजे आपल्या मनामध्ये येणाऱ्या कल्पनांना थांबवणं। ध्यान का मतलब क्या है? हमारे मन में जो भी कल्पनाएं आती है उसको रोकना। मेडिटेशन कहते हैं उससे इंग्लिश में। म्हणजे मनात येणाऱ्या विचारांना थांबवणं। तुम्हाला परफ्यूमची बाटली माहीत आहे सगळ्यांना, नाही का? प्रत्येकाच्या घरात असते। ती बंद असते तोपर्यंत वास येतो का हो? त्या बाटलीमध्ये कोणता परफ्यूम आहे हे बंद असताना आपल्याला समजतं का? नाही समजत। पण ज्या वेळेला आपण त्या परफ्यूमच्या बाटलीचं झाकण उघडतो त्यावेळेला मात्र सगळीकडे सुगंध पसरतो। मग तुम्ही वास घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागत नाही, तर त्या परफ्यूमचा वास आपोआप तुम्हाला मिळतो। हालेलुया। अगदी तसंच आहे, अगदी तसंच। ज्या वेळेला ध्यान आपण करतो ना त्यावेळेला बाहेरील सर्व झाकणं बंद केली जातात आणि आतून मनाचं झाकण उघडलं जातं। ज्या वेळेला मनाचं झाकण उघडलं जातं त्यावेळेला एक आत्मिक सुगंध आपल्या जीवनामध्ये अनुभवायला सुरुवात होते। हालेलुया। म्हणून बाहेरील सर्व झाकणं बंद करणं म्हणजे ध्यान करणं। बाहर की सारे ढक्कन बंद करने यानी कि ध्यान करना। हालेलुया। और मन के अंदर के ढक्कन को जब हम ध्यान करने बैठते हैं तो वो खुलता है और आत्मिक सुगंध हमारे दिल में आने लगता है। हालेलुया। इसीलिए ध्यान करना बहुत ही जरूरी है। सतत पहा आपल्या मनावर सतत विचारांची देवाणघेवाण होत असते। दिन भर में कितने विचार हमारे मन में आते हैं। यहाँ से कोई आया वो बोल के गया, वहाँ से कोई आया वो बोल के गया, इसने कुछ कहा, उसने कुछ कहा, घर में कुछ बात हुई, बाहर कुछ बात हुई, कुछ लाना है, कुछ करना है। ओ क्षण भर में दिन भर कितनी सारी बातें हमारे मन पर आघात करती है, आती जाती रहती है। कितीतरी गोष्टी पहा या मनावर सतत येत असतात, बरोबर आहे? आणि हे मन त्याच्यामुळे काय होतं? देवापासून दूर केलं जातं। हालेलुया। शरीर थकलं की काय करतो आपण? जब शरीर थकता है तो हम क्या करते हैं? थोड़ा सा आराम करते हैं, बराबर? थोड़ी सी नींद लेते हैं। तो क्या हो जाता है? शरीर की थकान निकल जाती है। हालेलुया।
लेकिन मन में इतनी सारी बातें होती है, उसके लिए उपाय क्या है? हालेलुया। तो उसके लिए उपाय है अपनी आंखों को बंद करना और प्रभु की ओर देखना, प्रभु का स्वभाव, प्रभु की बातें, प्रभु ने किए हुए चमत्कार। अभी जो वचन हमने सीखे वो आएगा, वो मुझ में रहेगा, मैं उसमें रहूँगा। ये सब बातें हम जब सोचने लगते हैं, इसके ऊपर जब हम ध्यान करने लगते हैं, तो मन के ऊपर छाया हुआ बोझ हो धीरे धीरे कम होने लगता है, धीरे धीरे कम होने लगता है। हालेलुया। और अंदर अंदर, मन के अंदर एक अद्भुत शांति का आनंद हमारे जीवन में हमें मिलते जाता है। हालेलुया। हो सकता है आज तक आपने ये अनुभव नहीं किया हो, लेकिन मेरी इच्छा है और प्रभु की इच्छा है कि आज से आगे आप इस बात का अनुभव जरूर लें। हालेलुया। हो प्रभूला धन्यवाद देतो। प्रभूचे आपण उपकार स्तुती करूया। मनाच्या आरामासाठी ध्यान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मनावरचं सर्व दडपण, सर्व ओझ त्याच्यामुळे निघून जातं आणि एक असीम शांतीचा अनुभव आमच्या जीवाला मिळतो। आत्म्याची ज्योत पेटत राहते, पेटत राहते। प्रियांनो, इब्रीकरांस पत्रामध्ये एक सुंदरसं वचन आहे पहा। इब्रीकरांस पत्र असं का होतं मला कळत नाही। इब्रीकरांस पत्र 11वा अध्याय वचन 1। इब्रीकरास पत्र अध्याय 11 वचन 1। विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे। क्या है वचन देखिए। विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयींचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री है। हिंदी में पढ़ता हूँ। अब विश्वास आशा की हुई वस्तुओं का निश्चय और अनदेखी वस्तुओं का प्रमाण है। पहा, या गोष्टींमध्ये, या वचनामध्ये आपण थोडंसं विचार करू। आशेतल्या गोष्टींविषयीचा भरोसा, विश्वास म्हणजे, आणि पुढे म्हटलंय न दिसणाऱ्या गोष्टींविषयी खात्री आहे। जेव्हा मी एखादा शब्द बोलतो, उदाहरणार्थ मी म्हणालो पेन, की मी पेन हा शब्द बोलल्यानंतर लगेच तुमच्या डोक्यामध्ये, लगेच तुमच्या डोळ्यासमोर त्या पेनाचं चित्र उभं राहतं। हालेलुया। त्यावेळेला तुम्हाला पट्टी नाही दिसत, पेन म्हटल्यानंतर लगेच त्याचं चित्र। का? कारण ते आपण पाहिलेलं आहे, ते आपण अनुभवलेलं आहे। हालेलुया। मी सफरचंद, ॲपल म्हणालो की लगेच तुमच्या डोळ्यासमोर ॲपलचं चित्र दिसणार, तुम्हाला आंबा नाही आठवणार। कारण का? आम्ही ते पाहिलेलं आहे, आम्ही ते अनुभवलेलं आहे। पण मी जर म्हणेन अमेरिकेत एक मस्तपैकी सुंदर फळ मिळतं, त्याची चव इतकी छान आहे, ते किती सुंदर आणि सुंदर आहे, काही अनुभव मिळेल का? काही नाही, फक्त ऐकून समाधान। का? कारण ते आम्ही पाहिलेलं नाही, ते आम्ही खाल्लेलं नाही। हालेलुया। इथे वचन सुद्धा काय म्हणतं? न दिसणाऱ्या गोष्टींविषयी खात्री। प्रभू काय सर्वदाच मनुष्य रूपात आम्हाला दिसत नाही, पण आमच्या मनाला हे शिकवायचं आहे। हालेलुया। काय शिकवायचं आहे? जरी तो दिसत नसला तरी तो दिसत आहे, त्याला मी पाहत आहे, त्याला मी ऐकत आहे, आणि हे अनुभव
मनन, चिंतन आणि ध्यानामध्ये आम्हाला येतात प्रियांनो. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टींविषयी खात्री. ओके. म्हणजे आणि हे जे चिंतन, ये जो चिंतन मनन की बातें है, वो बातें कब करनी चाहिए? सिर्फ 1 दिन, 2 दिन या और ज़्यादा? देखिए स्तोत्र 27 और वचन 4, भजन संहिता 27 और वचन 4. स्तोत्र संहिता अध्याय 27 वचन 4. वचन 4. यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे, यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे, तीच मी शोधीन. तीच मी शोधीन. यहोवाची सुंदरता पाहण्यास यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास. व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात वस्ती करावी. मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. 1 दिवस कि सर्व दिवस? सर्व दिवस. देखिए हिंदी में पढ़ता हूँ. 4था वचन. एक वर मैंने यहोवा से मांगा है, उसी के यत्न में लगा रहूँगा कि मैं जीवन भर यहोवा के भवन में रहने पाऊँ, जिससे यहोवा की मनोहरता पर दृष्टि लगाए रहूँ और उसके मंदिर में ध्यान किया करूँ. हालेलुया. 1 दिवस का काय म्हणतं वचन? सर्व दिवस. म्हणजे दररोज ही गोष्ट आम्हाला करायची आहे. प्रभू की स्तुती हो. हालेलुया. काय करायचं आहे? दररोज. हा शब्द लक्षात ठेवा. 1 दिवस नव्हे, कधीतरी नव्हे, तर ज्याप्रमाणे आम्ही प्रार्थना दररोज करतो त्याप्रमाणे आम्हाला ध्यान, मनन, चिंतन ह्या गोष्टी सुद्धा दररोज केल्या पाहिजेत. हालेलुया. आप आगे का वचन हम देखेंगे. भजन संहिता 26 और उसका 8वां वचन. स्तोत्र संहिता 26 आणि त्यातलं 8वं वचन. काय आहे वचन या ठिकाणी पहा. हे यहोवा, तुझ्या वस्तीचे घर व तुझे तेज राहण्याचे ठिकाण याची मी आवड धरतो. हा. हे यहोवा, तुझ्या वस्तीचे घर व तुझे तेज राहण्याचे ठिकाण यांची मी आवड धरतो. धरतो का? हे यहोवा, मैं तेरे धाम से, तेरी महिमा के निवास स्थान से प्रीति रखता हूँ. हालेलुया. कशाची आवड धरली आहे त्यांनी? यहोवाच्या घरामध्ये राहण्याची आवड धरली आहे. कोण? दावीद राजा आम्हाला सांगत आहे. हालेलुया. मग मनन आणि चिंतन, मनन और चिंतन ये बातें जब हम करते हैं तो हमें परमेश्वर के घर में रहने की चाह उत्पन्न होती है. आगे और देखेंगे. भजन संहिता 36 और वचन 8 देखेंगे. स्तोत्र संहिता वचन अध्याय 36 वचन 8. तुझ्या घराच्या विपुलतेने ते अगदी तृप्त होतील, तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाजशील. तुझ्या घराच्या विपुलतेने ती अगदी तृप्त होतील, तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाजशील. हालेलुया. प्रभुला धन्यवाद. हिंदी में पढ़ता हूँ मैं. वे तेरे भवन के चिकने भोजन से तृप्त होंगे और तू अपनी सुख की नदी में से उन्हें पिलाएगा. हालेलुया.
देवाच्या घरामध्ये जो ध्यान करतो, जो मनन करतो, तो तृप्त केला जाईल. हालेलुया. आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाजशील. कोणती नदी आहे ही? कौन सी नदी है ये? आनंद की नदी. हालेलुया. आंखें बंद कर कर जब हम अपने आप को भूल जाते हैं तो प्रभु की द्वारा ये आनंद की नदी हमारे मन में, हमारे जीवन में बहने लगती है और हम तृप्त हो जाते हैं. हालेलुया. मोठमोठी वचनं मी आता सांगत नाही आहे प्रियांनो, नाही का. प्रभूचे चमत्कार, प्रभूमध्ये वाढणं, प्रार्थना करणं, या खूप गोष्टी आपण खूप वर्ष शिकलेलो आहोत. आता आपण दुधाची बाटली टाकून देऊ आणि काय करूया? स्वतःहून. हालेलुया. हे चांगलं आणि उत्तम अन्न जे आत्तापर्यंत आपण खाल्लं नाही ते आता खायला सुरुवात करूया प्रियांनो. मग पहा, शरीर आणि मन परमेश्वराशी कसं जोडलं जाईल. हालेलुया. किस तरह से हम पिता में, पुत्र यीशु में एक हो जाएंगे. आपको बाइबल में ऐसे बहुत से लोग मिलेंगे जिन्होंने अपना समय प्रभु के लिए दे दिया, अपना मन प्रभु को दे दिया, अपना तन, अपना धन, सब कुछ प्रभु को दिया. इतना तक कि वो अपने घर को भी भूल गए, वो अपनी सारी बातों को भी भूल गए और उन्होंने पाया कि परमेश्वर का आनंद कितना अच्छा है. वे तृप्त हो गए. ऐसी ही एक स्त्री हमें बाइबल में दिखाई देती है जिसका नाम है हन्ना, और उसके बारे में लूक की किताब में क्या लिखा है देखिए. लूक 2 अध्याय वचन 37. लूक की किताब 2 अध्याय और 37 वचन. लोक शुभ वर्तान अध्याय 2 वचन 37. आणि 84 वर्षापर्यंत ती विधवा म्हणून होती. आणि 84 वर्षांपर्यंत ती विधवा म्हणून होती. ती मंदिर सोडून न जाता, आमेन, ती मंदिर सोडून न जाता रात्रंदिवस उपासाने व प्रार्थनेने सेवा करीत असे. हा, रात्रंदिवस उपासांनी आणि प्रार्थनांनी सेवा करीत असे. वह 84 वर्ष की विधवा थी और मंदिर को नहीं छोड़ती थी, पर उपवास और प्रार्थना कर करके रात दिन उपासना किया करती थी. हालेलुया. किती ना अद्भुत आहे ही गोष्ट. देवाच्या मंदिरात कुठे, काय स्पष्ट लिहिले पहा, ती मंदिर सोडून न जाता. आम्ही असा विचार केल्यावर आमच्या मनात लगेच काय विचार येतात? मंदिरातच बसून राहिलं तर मग पोट कसं भरू, घर कसं चालू, म्हणून पूर्ण दिवस नाही पण निदान आपण प्रयत्न करूया की प्रार्थनेप्रमाणे मी देवाच्या मंदिरात. आता देवाचं मंदिर म्हणजे काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. हालेलुया. मी काय करेन? ध्यान करेन, मनन करेन. मी आठवत राहीन ज्या गोष्टी प्रभूनं मला दिल्या. हालेलुया. आणि त्यामुळे काय होणार आहे? प्रभूचा प्रकाश माझ्यावर येणार आहे. प्रभु का प्रकाश मुझ पर आएगा, तब मैं अंधकार में नहीं चलूँगा. हालेलुया. मैं अंधकार में
नहीं चलूँगा। और एक सबसे बड़ी बात मैं आज आपको बताना चाहता हूँ कि प्रार्थना, उपवास प्रार्थना, मनन चिंतन और ध्यान के द्वारा क्या होता है आपके खुद के जीवन में। तैयार है आप सुनने के लिए? देखिए, एक सबसे अच्छा और सबसे बड़ा वचन मैं आज आपको दिखाने जा रहा हूँ। हमने तो पढ़ा होगा कई बार, लेकिन ये जो बात यहाँ पर प्रभु यीशु मसीह जी कहते हैं, यूहन्ना की किताब उसमें से 10वां अध्याय और वचन 34 देखिए। योहान 10 आणि त्यातलं वचन 34। योहान 10:34. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही देव आहात असे मी हा, म्हणालो. येशूने त्यांना उत्तर दिलं आणि तो काय म्हणाला? तुम्ही देव आहात। हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिलेले नाही काय? हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिलेलं नाही काय? हाँ, योहान 10:34 में देखिए, यीशु ने उन्हें उत्तर दिया, क्या तुम्हारी व्यवस्था में नहीं लिखा है, मैंने कहा तुम ईश्वर हो। ही सोपी गोष्ट आहे का हो? ये साधारण बात है? नहीं, ये सबसे बड़ी बात है। परमेश्वर हमें क्या कहता है? तुम ईश्वर हो। हालेलुया। हालेलुया. तुम्ही देव आहात। कधी हे समजेल? ध्यान, मनन, चिंतन, प्रभूचा सहवास, प्रभूची संगती आम्हाला जाणीव करून देईल, हो माझा देव हा महान आहे आणि त्यानं मला देव म्हटला है। मेरा परमेश्वर महान है, वो भला है, वो मुझे ईश्वर यानी उसके समान देखता है। वो पवित्र है, वो पवित्र है। जितना मैं ये कहता हूँ, जितना मैं ये सोचता हूँ, उतना मैं भी पवित्रता में ढलते जाता हूँ, पवित्रता में बढ़ते जाता हूँ। वो प्रकाश है, उतना ही मुझ पर उसका प्रकाश आता है। हालेलुया। वो मेरा पिता है। ओ प्रभु की स्तुति हो। इस तरह से हम अपने आप को पूरी तरह से प्रभु के हाथों में सौंप देते हैं तो ये होता है। हालेलुया। पहा, जगातल्या गोष्टी ह्या आम्हाला प्रभूपासून दूर नेतात, परंतु आत्म्याच्या या गोष्टी, मनन चिंतनाच्या या गोष्टी आम्हाला प्रभूच्या अधिक जवळ घेऊन जातात। हालेलुया, हालेलुया। प्रभू की स्तुती हो। पहा प्रियांनो, जेव्हा आपण मोठी माणसं आपल्या स्वतःला मोठं समजायला लागतो, त्यावेळेला मग आपली जबाबदारी वाढते, आपलं ओझं वाढतं। आपल्याला वाटतं आता हे मलाच सगळं करायचं आहे, माझ्याशिवाय कोण करेल, आणि मग हे ओझं वाहत आपण आपलं जीवन जगत असतो। हालेलुया। पण जर आपण ज्यावेळेला आपण तरुणपणात मुलं असतो, आपली काळजी घेणारे आई वडील आपल्या वरती असतात, त्यावेळेला आपल्याला ह्या चिंता असतात का? त्यावेळेला आपल्याला ओझं वाटतं का? त्यावेळेला आपण कसलं टेन्शन घेतो का? नाही घेत, कारण आपल्याला माहीत असतं माझा आई बाप सर्व काही करायला समर्थ आहे, आणि आपण सर्व ओझं, सर्व जबाबदाऱ्या, सर्व चिंता
विसरून गेलेलो असतो. हालेलुया. आज जर तुम्ही आपल्या प्रभूला आपल्या जीवनाचा बाप म्हणून जर अधिकार देत असाल तर मग तुम्हाला कसलीही चिंता राहणार नाही. तुम्ही म्हणाल विश्वासानं, माझा बाप मला सांभाळेल, माझा बाप योग्य वेळी मला मिळवून देईल, माझा बाप माझं घर चालवेल, माझा बाप माझे कष्ट आशीर्वादित करेल, माझी चिंता माझ्या बापाला आहे, मी कशाला चिंता करू. हालेलुया. हा स्वभाव, हा बदल, हे परिवर्तन आतून आपल्या जीवनामध्ये केले जातं. हालेलुया. जब हम विश्वास रखते हैं कि ये मेरे घर में मैं बड़ा नहीं हूँ, मैं तो छोटा हूँ, मेरा प्रभु मेरे साथ रहता है, वो मेरे लिए बड़ा है, वो मेरे लिए पिता है, वो मेरा घर चलाएगा, वो मुझे सब कुछ देगा. इसलिए अपने आप को बड़ा मत करो, अपने आप को छोटा करो, और जो बड़ा है वो पिता है, वो यीशु मसीह है, उसके अधीनता में अगर हम रहते हैं तो अपने आप सारी बातें ठीक हो जाती है. क्या आप तैयार है? हालेलुया. मी देव आहे. स्तोत्र 82:6 पहा. स्तोत्र वचन 82 अध्याय 6. तुम्ही देव आहात. आमेन. बस एवढंच वचन पुरे आहे. तुम्ही देव आहात. प्रभूने पण सांगितलंय आणि स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला हे वाचायला मिळतं. हालेलुया. म्हणजे देवत्वाचे सर्व अधिकार तुम्हाला आहेत. हा अनुभव जर घ्यायचा असेल तर मनन आणि चिंतनाशिवाय आम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट याचा अनुभव देऊ शकत नाही. हालेलुया. प्रभूला महिमा, आदर आणि सन्मान देऊया की तो आम्हाला त्याच्या आत्मिक गोष्टीतून शिकवत आहे. हालेलुया. मी देव आहे म्हणजे मग मी पवित्र आहे, म्हणजे मग मी लीन आहे, मी नम्र आहे. हालेलुया. प्रीती, आनंद आणि शांती माझ्यामध्ये आहे. होसाना. प्रभू की स्तुती हो. प्रभूला सर्व महिमा आणि आदर. म्हणून प्रियांनो, जितका वेळ तुम्ही आपल्या प्रभूच्या संगतीमध्ये ध्यान करणार आहात, मनन करणार आहात, तितका अधिकाधिक वेळ आपण प्रभूच्या स्वभावामध्ये, देवत्वामध्ये आम्ही बदलत जाणार आहोत. हालेलुया. पण ज्याला काही करायचंच नाही त्याच्यासमोर अनेक कारणं असतात. जसं बायबलमध्ये पण आपल्याला सांगितलेलं आहे नाही का. कोणी प्रभूनं बोलावलं मेजवानीसाठी, उदाहरण दिलेलं आहे नाही का. तर काही जण काय म्हणाले, मी शेत घेतलंय, मला ते शेताकडे पाहिलं पाहिजे. कोण म्हणतं मी बैलाच्या जोड्या घेतलेल्या आहेत, मला त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. कोण म्हणतं लग्न केलं आहे, बायकोला वेळ दिला पाहिजे. कोणी म्हणतं मुलं आहेत, त्यांच्या अभ्यासाकडे मला लक्ष दिलं पाहिजे. कोणी म्हणतं नोकरी आहे, तिथे मला जास्त वेळ दिला पाहिजे. कोणाकडे कारण काय आहे, मला ओव्हरटाईम आहे, मला पैसे कमवले पाहिजेत. हालेलुया. कोणी म्हणतं चांगली सिरियल आहे, तिची वेळ चुकून मला कसं चालेल. कोणी म्हणतं मला फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर चॅटिंग करायची आहे. कोणी म्हणतं खूप मोठी लिस्ट होईल नाही का.
मला क्रिकेट खेळायचं आहे, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, आणि मग आमची 2 गाणी, थोडी प्रार्थना, प्रभूला धन्यवाद, आमचा सहवास संपला, है ना। हमारे पास बहुत सारे कारण हैं कि हम मनन और चिंतन छोड़कर बाकी की सब बातें करते हैं। कोई कहता है ना, प्रभु के वचन के अनुसार क्या कहता है कि मैंने बैल लिए हैं, मैंने खेत लिया है, वहाँ पर मुझे ध्यान लगाना पड़ेगा, मैंने शादी की है, मेरी बीवी को समय देना पड़ेगा, मेरे बच्चे हैं, मेरा ये है, मेरा वो है, मेरा 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 मेरा। हां, सगळ्यांना आठवलं असेल आता नेहमीचं माझं बोलणं, माझं माझं आणि गाढवाचं ओझं वाहतो, मरेपर्यंत वाहतो। पण प्रियांनो, आज मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुमची खात्री झालेली आहे आणि माझीही खात्री झालेली आहे की आमचा प्रभू लवकरच येत आहे। मग आम्हाला आमच्या घराचा पाया हा मजबूतच करावा लागेल। हालेलुया। एकच सुट्टी आहे, आराम करतो असं म्हणून चालणार नाही। उलट एकच सुट्टी मला मिळाली आहे, जर प्रभूवर प्रेम आहे तर मी म्हणेन आज मी जास्तीत जास्त वेळ माझ्या प्रभूच्या बरोबर राहणार आहे। हालेलुया। काय आपण असं करू शकतो का? करू शकतो। प्रयत्नानेच ह्या गोष्टी होतील प्रियांनो। दररोज प्रभूचे शिष्य किती होते? मुख्य 12 शिष्य, नंतर 70 बरेच त्याने केले, पण जास्तीत जास्त ओळखले जातात ते 12 शिष्य। प्रभूने एकांतात दर्शन किती जणांना दिलं? फक्त तिघांना। कोण होते ते? पेत्र, योहान आणि याकोब। या तिघांना घेऊन प्रभू डोंगरावर गेला आणि त्याचं खरं रूप त्यानं दाखवलं। हालेलुया। मला वाटतं त्यांच्याकडे कोणतीही पळवाट नव्हती, कारणं नव्हती, आणि म्हणून देवानं त्यांना काय केलं? दर्शन दिलं। हालेलुया। आपण आपलं मन प्रभूकडे लावून सांगूया का त्याला, इतके दिवस माझे व्यर्थ गेले आहेत, मला तुझं कधी दर्शन झालं नाही, मी तुझे शब्द कधी ऐकले नाहीत। हालेलुया। क्या हम प्रभु से बातें करेंगे कि इतने दिनों से मैंने तुझे ढूंढा नहीं, मैं तुझ में खो गया नहीं, मैंने तेरी बातें सुनी नहीं, लेकिन अब मैं चाहता हूँ कि ध्यान के द्वारा मैं तुझे देखूँ, मैं तुझे सुनूँ, मैं तुझ में बढ़ता चलूँ। हालेलुया। हर एक निमित्त या कारण हम दूर रखेंगे ताकि पतरस, यूहन्ना और याकूब की तरह हमें भी वो अद्भुत दर्शन मिल जाए। हालेलुया। प्रभू की स्तुती हो। आमेन। त्यांच्याकडे कोणतंही निमित्त नव्हतं आणि आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे, परमेश्वर के वचन के अनुसार ख्रिस्त नाम का जो पत्थर है, उस पत्थर की ऊपर हम रचे जा रहे हैं। इसलिए पिछली बार मैंने आपसे कहा था, क्या कहा था? कि हमारे घर का, मंदिर का एक मुख्य पत्थर है जिसका नाम है प्रभु यीशु मसीह। हालेलुया। आता या दगडावर, या खडकावर आम्ही रचले जात आहोत। मला सांगा, ख्रिस्ताचा जो खडक, ख्रिस्त नावाचा जो खडक आहे, तो बाजूंनी आणि सर्व कोपऱ्यांनी व्यवस्थित आहे।
तो खाली ठेवला जातो, पाय हा तो मुख्य खडक, आणि मग त्याच्यावरती विनायक नावाचा खडक रचला जातो. मग त्याच्यावरती रेखा नावाचा खडक रचला जातो. त्याच्यावरती जेनेट नावाचा खडक राखला जातो. त्याच्यावरती संतोष नावाचा, बोला स्वतःचं नाव घेऊन तुम्ही या गोष्टी बोलू शकता. पण कधी रचला जातो? जेव्हा तो खालच्या मुख्य खडकाशी नीट जुळतो. हालेलुया. म्हणजे बाजू लहान किंवा मोठी नाही, कोपरा ओबडधोबड नाही, तर कोपऱ्याला कोपरा, बाजूला बाजू ज्या वेळेला तंतोतंत जुळते, त्यावेळेला आमचा खडक ख्रिस्त नावाच्या खडकावर रचला जातो आणि मग देवाच्या पवित्र मंदिरासाठी तो तयार केला जातो. आणि थोड्याशा प्रार्थनेने ह्या गोष्टी प्रियांनो घडणार नाहीत. यासाठी गरज आहे आम्हाला गुडघ्यावर जावं, खोल खणावं आणि मग मागावं प्रभूकडे. नक्कीच तो आमचे डोळे, आमचे कान उघडेल. हालेलुया. म्हणून तयार आहेत सर्वजण या वचनरूपी ख्रिस्तरूपी खडकावर मनन, चिंतन आणि ध्यान करत मंदिरातला दिवा सतत पेटता ठेवायला, आत्म्याची आग सतत पेटत राहायला आम्ही या दिवसांमध्ये तयारी करणार आहोत. आत्म्याला विझवू नका. इन दिनों में हम तैयारी करने वाले हैं आत्मा की आग ताकि ना बुझे, और उसके लिए दिन रात मुझे प्रभु की संगती में रहना है. मी आणि माझं जाऊ द्या प्रियांनो. आता सगळं तुम्ही ज्या स्थितीमध्ये आता आहात त्याच्यापेक्षा उत्तम तुम्ही काही करायला जाऊ नका. तर आहे त्या स्थितीमध्ये प्रभूला धन्यवाद द्या. आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही त्याला शोधा. तो नक्कीच तुम्हाला सापडेल. तो नक्कीच आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे मी लहान आहे, मी प्रभूचा मुलगा आहे, प्रभू माझा बाप आहे आणि तो माझ्या घराला चालवणार आहे. आज हा विश्वास जर आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये तयार होतो, तर आज देवाच्या कृपेने आमचे सर्व दिवस येणारे महान असणार आहेत, आत्म्याचे असणार आहेत प्रियांनो. नाही का? वेगवेगळी लाट आता येत आहे. पहिली लाट करोनाची येऊन गेली, दुसरी लाट आली, आता तिसरी येणार म्हणून सांगितलं जात आहे. डेल्टा नावाचं आणखीन प्रकरण आता ते वाढत आहे. प्रियांनो, या लाटीकडे तुम्ही आपलं लक्ष आता लावू नका. तर पवित्र आत्म्याची लाट येणार आहे, त्याकडे आता आपलं लक्ष लागू द्या प्रियांनो. पवित्र आत्म्याची लाट लवकरच येणार आहे या संपूर्ण जगावर. योएल संदेष्टाने जे सांगितलं आहे ते घडेलच घडेल. म्हणून आपली दृष्टी त्या आत्म्याच्या लाटेकडे लावूया प्रियांनो. आणि त्याच्यासाठी आपल्याला मनन, चिंतन आणि ध्यान करण्याची गरज आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. शेवटचं वचन आपण वाचू. यहूदा 20 वचन. यहूदा 20. यहूदाचं तेवढं एकच आहे. प्रकटीकरणाच्या अगोदर. मैं हिंदी में पढ़ता हूँ. पर हे प्रियो, तुम अपने अति पवित्र विश्वास में उन्नति करते हुए और पवित्र आत्मा में प्रार्थना करते हुए
अपने आप को परमेश्वर के प्रेम में बनाए रखो और अनंत जीवन के लिए हमारे प्रभु यीशु मसीह की दया की बाट जोते रहो. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. पहा किती उत्तम वचन आहे आमच्यासाठी. परंतु प्रियांनो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर आपणास रचित असता, पवित्र आत्म्यात प्रार्थना करीत असता आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहत असता. सर्व कालच्या जीवनापर्यंत देवाच्या प्रीतीत आपणास राखा. हालेलुया. हो, प्रभूची महिमा, प्रभूला गौरव, प्रभूला आदर. किती जण देतील टाळ्या वाजवून आणि हात उंचावून की हो, मला उत्तम गोष्ट आज माझ्या प्रभूकडून मिळाली आहे. हो, शरीराच्या इतर देहाच्या गोष्टी, जगातल्या गोष्टी घडतच राहतील प्रियांनो, पण आम्ही त्या जगाबरोबर चालणारे नाही आहोत. आम्ही देवासाठी निवडलेले वेगळे लोक आहोत. म्हणून पुन्हा ते वचन वाचा. तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासात आपणावस रचित असता, पवित्र आत्म्यात प्रार्थना करीत असता आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहत असता. सर्व कालच्या जीवनापर्यंत देवाच्या प्रीतीत आपणास राखा. हालेलुया. हालेलुया. काय तयारी केली आहे? तयारी झाली आहे, निश्चय झाला आहे. हालेलुया. पहा, मनन, चिंतन आणि ध्यान ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. और मुझे आशा है आज से हर एक जन इन बातों की ओर अपना मन, अपना तन, सब कुछ लगा देंगे ताकि प्रभु से मेरा रिश्ता जो है वो अधिक नज़दीकी हो जाए. हालेलुया. क्या हम तैयार हैं सब लोग? जिस तरह से हम प्रार्थना करते हैं, वचन पढ़ते हैं, उसी तरह से अब हम घुटनों पर जाकर या जिस तरह से आपको अच्छा लगता है उस तरह से बैठकर, हालेलुया, दोनों हाथों को बाजू में रखकर, आँखों को बंद करके ओ यीशु को ढूंढेंगे. आँखों को बंद कर लूँ, यीशु तुझे जाने न दूँ, यीशु तुझे जाने न दूँ. आँखों को जब बंद करूं, ढूंढे तुझे ये दिल, जा भी जाऊं यीशु मेरे, ढूंढे तुझे ये दिल. आँखों को जब बंद करूं, ढूंढे तुझे ये दिल, जा भी जाऊं यीशु मेरे, ढूंढे तुझे ये दिल. तू मेरे दिल में रहे, दिल में रहूं मैं तेरे. तू मेरे दिल में रहे, दिल में रहूं मैं तेरे. यीशुआ, 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 यीशुआ,
यीशुआ यीशुआ। हालेलुया।